मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगर यावली येथील शेत शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीनंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या 33 वर्षीय युवकाचा मृतदेह विहिरीत संशयास्पदरित्या आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली। या घटनेच्या निषेधार्थ मृत युवकाच्या कुटुंबियांसह शेकडो नागरिकांनी मोर्शी पोलीस ठाण्यावर धडक देत संबंधित पोलीस पथकावर कारवाई करण्याची मागणी केली। 20 ऑगस्ट रोजी पोलिसांनी डोंगर यावली शेत शिवारातील बोपची नामक शेतकऱ्याच्या शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली होती। या कारवाईत 9 जणांना रंगेहात पकडण्यात आले, मात्र काही जण घटनास्थळावरून पळून गेले। त्यामध्ये डोंगर यावली येथील सूरज चढोकर वय 33 वर्ष याचाही समावेश होता। शनिवारी सूरजचा मृतदेह घटनास्थळापासून सुमारे 300 मीटर अंतरावरील शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आला। या घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले। सूरजच्या मृत्यूस पोलिसांची कारवाई कारणीभूत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। मृतांच्या कुटुंबियांसह शेकडो नागरिकांनी मोर्चा काढून मोर्शी पोलीस ठाणे गाठले। संबंधित पोलीस पथकावर कारवाई करावी आणि मृताच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह शवविच्छेदन गृहातून हलविण्यास तसेच अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश पाटील आणि प्रभारी ठाणेदार वाघमारे यांनी आंदोलकांची भूमिका जाणून घेतली। पोलीस प्रशासनाकडून तत्काळ आर्थिक मदत देणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले, मात्र घटनेची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। दरम्यान आंदोलकांनी आर्थिक मदतीच्या मागणीवर ठाम राहत आंदोलन सुरूच ठेवले। अखेर रात्री सुमारे 8 वाजता मृताचे नातेवाईक आमदार उमेश यावलकर, पोलीस निरीक्षक राहुल आठवले, नगरसेवक रवींद्र गुल्हाणे तसेच अन्य नेत्यांनी मध्यस्थी करून नातेवाईकांची समजूत काढली। त्यानंतर डोंगर यावली येथे रात्री शोकाकुल वातावरणात सूरज चढोकर याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई होणार का याकडे डोंगर यावली परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। संजय गारपवार सह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।